She is seasoned educator with over 20 years of teaching experience. She serves as Hindi and Marathi language teacher in St. Teresa Junior College of Education, Santa Cruz. Mrs. Pereira holds a master degree in Marathi and education, along with a bachelor degree in history, showcasing her deep expertise and dedication to language education. So we welcome Mrs. Pereira for the further session. आज आपण महाटीटी सेशनमध्ये मराठी या विषयासाठी कोणतं सिलेबस आहे व परीक्षेसाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण सिलेबस कोणता आहे ते पाहणार आहोत. व्याकरणावर आधारित 20 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जातात. उतारा किंवा कविता, कधी कधी उतारावर विचारले जातात तर कधी कधी कविता यावर आधारित प्रश्न विचारले जातात. तर उतारा आणि कविता यावर आधारित 5 मार्क्ससाठी प्रश्न विचारले जातात. त्यानंतर साहित्यावर आधारित साहित्यिकांची टोपण नावे, काव्य, ग्रंथ व कवी, लेखक यांनी लिहिलेली पुस्तकं यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे मराठीतील पंडित कवी, मराठीतील संत कवी, मराठीतील शाहीर, आधुनिक कवी, मराठी भाषेची माहिती, साहित्य संपदा, साहित्य संमेलन, संत व त्यांची मूळ गावे, हे संपूर्ण साहित्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे व्याकरणावर आधारित कोणतं सिलेबस आहे ते पाहणार आहोत. सुरुवातीला वर्णमाला. वर्णमालामध्ये स्वर, स्वरादी आणि व्यंजन. मराठीमध्ये वर्णमाला जी आहे त्या वर्णमालेत एकूण 50 वर्ण आहेत आणि ह्या 50 वर्णाची कठोर व मृदू वर्ण यावर आधारित विभागणी पुढील प्रमाणे केलेली आहे. कठोर वर्ण जे आहेत हे कठोर वर्ण 13 आहेत. ते म्हणजे क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ, श, श आणि स हे कठोर वर्ण आहेत. त्यानंतर मृदू वर्ण जे आहेत त्यामध्ये स्वर जे आहेत हे स्वर 14 आहेत. त्याचप्रमाणे स्वरादी 2 आहेत आणि व्यंजने 21 आहेत. एकूण 37 मृदू वर्ण आहेत. त्यापैकी स्वर जे 14 आहेत ते कोणते आहेत ते बघा. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ, ए आणि अ हे 14 स्वर असतात. त्यानंतर स्वरादी हे 2 आहेत, अम आणि आहा. पुढे व्यंजने. ही व्यंजनं 21 आहेत. ती कोणती आहेत बघूया. ग, घ, ड, ज, झ, त्र, ड, ढ, न, द, ध, न, ब, भ, म, य, र, ल, व, ळ आणि ह. ही 21 व्यंजनं ही मृदू आहेत. त्यानंतर पुढे जे ग्रामर आहे व्याकरणचे आहे ते म्हणजे शब्दांच्या जाती. शब्दांच्या 2 जाती आहेत, विकारी व अविकारी. त्यापैकी विकारी जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 जातींचा विकारीमध्ये समावेश आहे. तर अविकारी ह्यामध्ये क्रियाविशेषण, शब्दैवी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलदैवी अव्यय या 4 जाती अविकारीमध्ये येत असतात. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे विरामचिन्हे. पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अवतरण चिन्ह. आता ह्या अवतरण चिन्हामध्ये एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर पुढे प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह
आणि अपसरण चिन्ह. त्यानंतर पुढे संधी. संधीमध्ये देखील विजातीय संधी आणि स्वर संधी यांचा समावेश आहे. पुढे समास. समासाचे 4 प्रकार आहेत. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुब्रीही समास. पुढे प्रयोग. प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. कर्तारी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. पुढे वाक्याचे प्रकार. त्यामध्ये केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, विधानार्थी वाक्य, उद्गारवाचक वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य असे वाक्याचे प्रकार आहेत. पुढे अलंकार. अलंकाराचे 2 प्रकार आहेत. शब्दालंकार आणि अर्थालंकार. त्यामध्ये शब्दालंकार जे आहेत त्यामध्ये शब्दाला अर्थ नसतो. पण आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे अर्थालंकाराचे प्रकार. उत्प्रेक्षा, उपमा, रूपक, यमक, अनुप्रास, श्लेष, उपमेय आणि दृष्टांत. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे काळ. काळाचे 3 प्रकार आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. त्याचप्रमाणे या तिन्ही काळाचे देखील आणखी उपप्रकार आहेत. ते म्हणजे वर्तमान काळाचे बघूया आपण. साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि तृतीय वर्तमान काळ. ज्याप्रमाणे हे वर्तमान काळाचे 4 प्रकार आहेत त्याचप्रमाणे भूतकाळाचे देखील हे 4 प्रकार आहेत उपप्रकार आणि भविष्यकाळाचे देखील 4 उपप्रकार आहेत. यावर आधारित देखील प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढे शब्दाचे प्रकार. त्यामध्ये आहे तत्सम शब्द, तद्भव शब्द आणि देशी शब्द. पुढे शब्द. त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहासाठी एक शब्द म्हणजे अनेक शब्द दिले जातात आणि त्या अनेक शब्दांसाठी एक शब्द त्या ठिकाणी ओळखायचा असतो. पुढे लिंग, वचन, म्हणे आणि वाक्प्रचार यावर आधारित देखील प्रश्न विचारले जातात. पुढे विभक्ती. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. आता विभक्तीमध्ये हे विभक्तीचं टेबल असतं आणि त्या टेबलमध्ये प्रथमा आणि प्रथमामध्ये एक वचन की अनेक वचन अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रत्यय दिलेले असतात. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे प्रत्यय आणि उपसर्ग. हे आतापर्यंत जे आपण ग्रामर पाहिलं ह्या सर्व टॉपिकवर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत ते म्हणजे पत्र. पत्राचे 2 प्रकार आहेत. एक औपचारिक व दुसरं आहे अनौपचारिक. औपचारिक पत्रामध्ये देखील बघा मागणी पत्र, निमंत्रण पत्र, तक्रार पत्र आणि विनंती पत्र हे औपचारिक पत्राचे 4 प्रकार आहेत. तर अनौपचारिक पत्र हे आई, वडील, भाऊ, बहीण किंवा मित्रांना लिहिलं जातं. आता आपण प्रश्नावर चर्चा करणार आहोत. 2013 पासून 2024 मध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत प्रत्येक एक्झामसाठी जे प्रश्न विचारलेले आहेत त्यापैकी काही प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला पहिला प्रश्न बघूया. मराठी वर्णमालेतील अम आणि आहा यांना काय म्हणतात? पहिला ऑप्शन आहे बाराखडी, दुसरा आहे स्वरादी, तिसरा आहे व्यंजन
आणि चौथा आहे शब्द. आता मराठी वर्णमालेमध्ये अम आणि आहा हे दोन्ही स्वरादी आहेत, त्यामुळे आपलं आन्सर आहे स्वरादी. कारण बाराखडीमध्ये 14 बाराखडी आता राहिलेली नाही, बाराखडीमध्ये 12 स्वर असतात, व्यंजन हे 34 असतात आणि शब्द हे 2 प्रकारचे असतात. त्यामुळे अम आणि आहा हे स्वरादी आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया. वचनानुसार अचूक नसलेली जोडी ओळखा. पहिला ऑप्शन आहे भाषा भाषा, सभा सभा, भाषण भाषण आणि चौथा ऑप्शन आहे आज्ञा आणि आज्ञा. यामध्ये पहिला ऑप्शन जो आहे भाषा आणि भाषा, एक ही भाषा असू शकते आणि अनेकही भाषा, म्हणजे एक वचन देखील असू शकते आणि अनेक वचन देखील होऊ शकते. दुसरा ऑप्शन जो आहे त्यामध्ये सभा, त्यामध्ये देखील सभा एक वचन आहे आणि अनेक वचन देखील त्यामध्ये आहे. चौथा ऑप्शन जो आहे त्यामध्ये आज्ञा आणि आज्ञा, यामध्ये देखील आज्ञा एक वचन असू शकते आणि आज्ञा अनेक वचनी शब्द देखील असू शकतो. त्यामुळे आपलं आन्सर आहे या ठिकाणी ऑप्शन 3 भाषण आणि भाषण, एकही भाषण आणि अनेक भाषणे. त्यामुळे आपलं ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अचूक शब्द ओळखा. या ठिकाणी पहिला ऑप्शन जो दिलेला आहे तो म्हणजे आशीर्वाद, दुसरा आहे आशीर्वाद, तिसरा आहे आशीर्वाद, चौथा आहे आशीर्वाद. 4 ऑप्शन मध्ये फरक प्रत्येकामध्ये आहे. पहिला ऑप्शन जो आहे त्यामध्ये रचा वापर जो आहे हा रचा वापर श नंतर येत असतो आणि त्यामुळे तो वावर आलेला आहे. दुसरा ऑप्शन जो आहे तो रचा वापर वरती न करता मध्ये श नंतर मध्ये केलेला आहे. तिसरा ऑप्शन जो आहे त्या ठिकाणी वेलांटी ही शची वेलांटी ही दुसरी दिलेली आहे आणि चौथा ऑप्शन जो आहे त्यामध्ये रचा वापर हा मध्येच केलेला आहे, शिवाय शची वेलांटी ही दुसरी दिलेली आहे. त्यामुळे आपल्या या ठिकाणी ऑप्शन 1 फर्स्ट जो आहे ऑप्शन ते करेक्ट आन्सर आहे. कारण शची वेलांटी जी आहे ती शची वेलांटी आशीर्वाद या शब्दामध्ये शची वेलांटी ही नेहमी दुसरी असते, मोठी ई असते आणि शिवाय रचा वापर हा श नंतर न करता श नंतर येत असतो, पण तो श नंतर न लिहिता त्याचा वापर वरती म्हणजेच व वरती केला जातो. म्हणूनच ऑप्शन 1 फर्स्ट ऑप्शन जो आहे हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे तो म्हणजे सलाते सला नाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहे. आता ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला विभक्तीचं जे टेबल आहे हे टेबल माहीत असणे आवश्यक आहे. कारण त्या टेबलमध्ये प्रत्येक विभक्तीनुसार त्याचे प्रत्यय हे वेगवेगळे दिलेले असतात. सुरुवातीला त्यामध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी तसेच संबोधन अशा प्रकारे विभक्ती दिलेली असते आणि त्याच्या पुढे त्याचे एकवचनी प्रत्यय आणि अनेक वचनी प्रत्यय दिलेले असतात. आता प्रथमामध्ये प्रत्यय अजिबात नसतात, द्वितीयामध्ये सलाते सला नाते, तृतीयामध्ये ने ईशी नि ईशी, चतुर्थीमध्ये सलाते सला नाते, पंचमीमध्ये चतुर्थीमध्ये चाचीचे चेचाचे. आता त्याप्रमाणे असे प्रत्यय प्रत्येक ठिकाणी दिलेले असतात. त्यामुळे ह्या ठिकाणी आपलं आन्सर आहे, कारण सलाते आणि सला नाते हे जे विभक्ती प्रत्यय आहेत हे विभक्ती प्रत्यय द्वितीयामध्ये देखील आहेत आणि चतुर्थीमध्ये देखील आहेत. त्यामुळे आपलं आन्सर आहे
ऑप्शन सेकंड, तृतीय आणि चतुर्थी. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी कोणती. आता या ठिकाणी प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे ते लक्षात घेणं आवश्यक आहे, समजून घेणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की अचूक नसलेली जोडी सांगितलेली आहे. आता अचूक नसलेली जोडी कोणती आहे ते आपण पाहणार आहोत. पहिला ऑप्शन आहे त्यामध्ये सुपुत्र आणि कुपुत्र. दुसरा आहे कृतज्ञ आणि कृतघ्न. तिसरा ऑप्शन आहे द्वेष आणि मत्सर. चौथा आहे खाली आणि वर. त्यामध्ये पहिला ऑप्शन जो आहे तो सुपुत्र, त्याचा विरुद्ध शब्द आहे कुपुत्र, हे बरोबर आहे. त्यानंतर कृतज्ञ, याचा देखील विरुद्धार्थी शब्द आहे कृतघ्न. त्यानंतर ऑप्शन 4, त्यामध्ये खाली आणि वर ही देखील विरुद्धार्थाची अचूक असलेली जोडी आहे. त्यामुळे आपलं या ठिकाणी आन्सर आहे ऑप्शन 3, त्यामध्ये द्वेष आणि मत्सर. द्वेष ह्याचा विरुद्धार्थी शब्द नाही, तर मत्सर हा द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे, कारण ही विरुद्ध शब्दाची अचूक नसलेली जोडी आहे. पुढे डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव, या म्हणीचा योग्य अर्थ कोणता. पहिला ऑप्शन आहे खूप हाव असणे. दुसरा आहे महत्वाकांक्षा असणे. तिसरा आहे डोंगर व तिळाची तुलना करणे. आणि चौथा आहे महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. आता ह्या ठिकाणी डोंगरा एवढी हाव, डोंगर किती मोठा असतो तुम्हाला माहिती आहे. तर डोंगरा एवढी हाव म्हणजे हाव जी आहे ही फार मोठी आहे. आणि तिळा एवढी धाव, तीळ किती छोटे असतात तुम्हाला माहित असेलच. आणि त्यामुळे या ठिकाणी आन्सर जे आहे ते आन्सर बघा, खूप हाव असणे. पहिला आन्सर जे आहे खूप हाव असणे. हाव असणे म्हणजे खूप लालच, खूप जास्त मिळालं पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. त्यानंतर महत्वाकांक्षा असणे. महत्वाकांक्षा म्हणजे आपली इच्छा असणे, काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा असणे. त्यानंतर पुढचा ऑप्शन जो आहे तो म्हणजे डोंगर व तिळाची तुलना करणे. या ठिकाणी डोंगर हा फार मोठा आहे आणि तीळ हा छोटा आहे. या दोन्हीमध्ये आपल्याला तुलना करायची नाही आहे. तर जी म्हण दिलेली आहे डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव, या म्हणीचा योग्य अर्थ आहे तो म्हणजे महत्वाकांक्षा मोठी. डोंगरा एवढे महत्वाकांक्षा मोठी आहे. डोंगर किती मोठे असतात त्याप्रमाणे महत्वाकांक्षा जी आहे ही डोंगराप्रमाणे मोठी आहे. पण तिळा एवढी धाव म्हणजेच ती पूर्ण करण्याची कुवत जी आहे ती फार छोटी आहे. तिळ जितका छोटा असतो त्या तिळाप्रमाणे ती पूर्ण करण्याची जी कुवत आहे ती फार छोटी आहे. त्यामुळे चौथा ऑप्शन जो आहे हा बरोबर आहे. महत्वाकांक्षा मोठी पण ते पूर्ण करण्याची कुवत नसणे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्व नसून तिसरीच गोष्ट त्या ठिकाणी महत्वाची मानली जाते. या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे अव्ययीभाव समास. दुसरा आहे तत्पुरुष समास. तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे तो म्हणजे बहुब्रीही समास. आता ह्या ठिकाणी आपण सिलेबस मध्ये पाहिलं की समासाचे हे 4 प्रकार आहेत आणि ह्या 4 प्रकारामध्ये पहिला प्रकार जो आहे हा अव्ययीभाव समास. या समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे तत्पुरुष समास जो आहे या समासामध्ये दुसरं पद जे असतं हे दुसरं पद महत्वाचं असतं. तसेच द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद ही महत्वाची असतात. आता या ठिकाणी आपला प्रश्न जो आहे तो म्हणजे कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्व नसून
तिसऱ्याच गोष्टीचा अर्थ महत्वाचा मानला जातो. आता या ठिकाणी आन्सर जे आहे हे बहुब्रीही आन्सर आहे, कारण यामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्या वेगळ्याच शब्दाचा वेगळ्याच अर्थ त्या ठिकाणी महत्वाचा मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी आपलं आन्सर आहे ते म्हणजे बहुब्रीही समास. पुढे, देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. अधोरेखित शब्द समूहासाठी अचूक शब्द निवडा. आता या ठिकाणी देशासाठी प्राणार्पण करणारे जे आहेत, आता प्राणार्पण करणे, प्राणार्पण, प्राण अर्पण केलेला आहे. आता पहिला ऑप्शन त्यामध्ये जो आहे बघा, देशप्रेम म्हणजेच देशावर प्रेम. दुसरा ऑप्शन जो आहे त्यामध्ये कार्यतत्पर. तिसरा ऑप्शन जो आहे तो आहे हुतात्मा. आणि चौथा जो आहे क्रांतिकारक. यामध्ये आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे देशासाठी प्राणार्पण करणारे. आता देशासाठी प्राणार्पण करणारे म्हणजे कोण? जे हुतात्मा असतात. म्हणजे आपलं आन्सर जे आहे हे हुतात्मा, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे, मुसळधार पावसाने धरती ओलीचिंबल झाली, पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली. या वाक्यात विशेषण कोणतं आहे ते विचारलेलं आहे. ऑप्शन पहिला आहे तो म्हणजे शिवारे, दुसरा आहे ओलीचिंब, तिसरा आहे तुडुंब, चौथा आहे मुसळधार. आता या ठिकाणी पहिला ऑप्शन जो आहे हा शिवारे. शिवारे म्हणजेच शेत हे नाम आहे. त्यानंतर ओलीचिंब, वाक्यामध्ये बघा ओलीचिंब हा शब्द कुठे आलेला आहे? धरती ओलीचिंब झाली, झाली पण कशी झाली? ओलीचिंब झाली. झाली हे क्रियापद आहे आणि ओलीचिंब हे क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल माहिती दिलेली आहे. त्यामुळे ओलीचिंब हे क्रियाविशेषण आहे. त्याचप्रमाणे तुडुंब, तुडुंब हे जे ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये बघा पाण्याने, शिवारे पाण्याने तुडुंब भरली. या ठिकाणी देखील पाण्याने भरली, परंतु शिवारे पाण्याने भरली, परंतु कशी भरली? तुडुंब भरली. म्हणजेच भरली हे जे क्रियापद आहे या क्रियापदाबद्दल तुडुंब या शब्दाने विशेष माहिती दिलेली आहे. म्हणजे हे देखील क्रियाविशेषण अव्यय आहे. तर आता आपण बघूया, शिवारे हे नाम आहे, ओलीचिंब आणि तुडुंब हे क्रियाविशेषण आहेत. तर मुसळधार, पाऊस, पावसाने धरती ओलीचिंबल झाली, पण कोणत्या पावसाने? मुसळधार पावसाने. म्हणजेच मुसळधार या शब्दाने पावसाविषयी विशेष माहिती दिलेली आहे. त्यामुळे मुसळधार हे विशेषण आहे. पुढे बघूया, वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात? पहिला ऑप्शन आहे क्रियाविशेषण, दुसरा आहे अव्यय, तिसरा आहे प्रयोग आणि चौथा आहे शब्द सिद्धी. आता या ठिकाणी क्रियाविशेषण जे आहे हे क्रियाविशेषणामध्ये क्रियापदाबद्दल विशेष माहिती दिली जाते. अव्यय जे आहेत या अव्ययामध्ये 4 अव्यय आहेत क्रियाविशेषण: शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय. या 4 जातींमध्ये लिंग, वचन आणि पुरुषांनुसार बदल होत नाही, म्हणून त्यांना अव्यय असे म्हटले जाते. त्यामुळे अव्यय हे देखील ऑप्शन नाही तिथे. पुढचा आहे चौथा ऑप्शन बघा, शब्द सिद्धी, म्हणजे शब्दांबद्दल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला आन्सर आहे या ठिकाणी प्रयोग, कारण वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातील परस्पर संबंध जो आहे या परस्पर संबंधाला प्रयोग असं म्हणतात. त्यामुळे आपला आन्सर आहे प्रयोग. पुढचा प्रश्न बघूया, पुढील पैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात? ऑप्शन पहिला आहे ग,
दुसरा आहे च, तिसरा आहे ब आणि चौथा आहे घ. या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहिलेले आहे की कठोर वर्ण कोणते आणि मृदू वर्ण कोणते आहेत. आता महाप्राण म्हटल्यानंतर जेव्हा महाप्राण वर्ण असं म्हटलं जातं तेव्हा त्यामध्ये जे वर्ण असतात त्या वर्णावर आघात दिला जातो आणि त्यामुळे या ठिकाणी आपलं आन्सर आहे घ. कारण घ या वर्णावर उच्चारण करताना त्यावर आपल्याला आघात द्यावा लागत असतो, म्हणून घ हा महाप्राण वर्ण आहे. पुढे वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. या ठिकाणी वाक्य बघा, ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते म्हणजे ती आता चालू शकते. पहिला ऑप्शन आहे सकर्मक, दुसरा आहे सहाय्यक, तिसरा आहे प्रयोजक आणि चौथं आहे शक्य. या ठिकाणी क्रियापद जे आहे हे चालवते, चालवते हे क्रियापद असल्यामुळे आपलं आन्सर या ठिकाणी आहे शक्य. म्हणजेच ताप आता उतरलेला आहे आणि ताप उतरल्यामुळे ऋतुजा आता चालू शकते म्हणजे तिला शक्य चालणे शक्य आहे आणि त्यामुळे आपलं आन्सर आहे शक्य. पुढील पैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे. पहिला ऑप्शन आहे संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव. त्यामध्ये भारुड ही जी रचना आहे हे भारुड संत एकनाथांनी लिहिलेलं आहे. संत एकनाथांचं भारुड प्रसिद्ध आहे, त्यामुळे आपलं आन्सर आहे, करेक्ट आन्सर आहे संत एकनाथ. त्यानंतर बघूया, मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. मधु लाडू खात असे हे वाक्य बघा. त्यामध्ये आपले ऑप्शन, पहिला ऑप्शन आहे रीती भूतकाळ, दुसरा आहे रीती वर्तमान काळ, तिसरा आहे रीती भविष्यकाळ आणि चौथा आहे वर्तमान काळ. मी सुरुवातीला तुम्हाला सिलेबस मध्ये सांगितल्याप्रमाणे काळचे 3 प्रकार आणि त्या तिन्ही काळाचे देखील उपप्रकार आहेत. ते म्हणजे साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती असे 4 उपप्रकार आहेत. तर या ठिकाणी आपलं क्वेश्चन बघूया. मधु लाडू खात असे. खात असे म्हणजेच हा काळ अगोदर घडलेला आहे, म्हणजे भूतकाळ आहे तो. पण त्या भूतकाळामध्ये देखील मधु लाडू खात असे, भूतकाळामध्ये खात असे, असे या क्रियापदावरून आपल्याला समजू शकते की ती भूतकाळामध्ये क्रिया चालू होती आणि त्यामुळे या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे रीती भूतकाळ. पुढे त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे डॅश नावाने प्रसिद्ध आहेत. पहिला ऑप्शन आहे निसर्ग कवी, दुसरा आहे बालकवी, तिसरा आहे नवकवी आणि चौथा आहे गझलकार. त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी या नावाने प्रसिद्ध आहेत. आपला आन्सर आहे बालकवी. जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत. जेव्हा मी जात चोरली होती म्हणजे या ठिकाणी दलित समाजावर आधारित दलित लेखक आहेत. ते म्हणजे ऑप्शन बघूया, अण्णाभाऊ साठे, दुसरा आहे वि स खांडेकर, तिसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौथा आहे बाबूराव बागुल. आपलं आन्सर आहे
बाबुराव बागुल. जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक आहेत बाबुराव बागुल. कारण बाबुराव बागुल यांनी दलित समाजावर लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो? अतिशय क्रोध आणि चीड या भावनेतून रस. आता ह्या ठिकाणी रस वेगवेगळ्या प्रकारचे रस हा देखील व्याकरणातला भाग आहे, टॉपिक आहे आणि ह्या रसाचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्या ठिकाणी आपला आन्सर आपला ऑप्शन बघूया. पहिला ऑप्शन आहे रौद्र, दुसरा आहे विभत्स, तिसरा आहे अद्भुत आणि चौथा आहे करुण. हे रसाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये अद्भुत म्हणजे वेगळाच, रौद्र म्हणजे उग्र. आता रौद्र रूप आपण केव्हा धारण करतो? जेव्हा आपल्याला राग येतो, आपल्याला चीड निर्माण होते, आपला संताप होत असतो तेव्हा, किंवा क्रोध निर्माण होत असतो तेव्हा आपलं उग्र रूप आपण धारण करत असतो आणि त्यामुळे या ठिकाणी आपला आन्सर आहे ते म्हणजे रौद्र. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? पहिला ऑप्शन आहे यास्मिन तुझी वही संजनाला दे. दुसरा आहे यंदाप्रमाणेच पुढील वर्षी देखील वनराजाची कृपा व्हावी. पुढचा आहे तिसरा ऑप्शन छे छे करणारच नाही मी. चौथा आहे गरजेल तो पडेल काय. म्हणजेच आता ह्या ठिकाणी बघूया, चौथा ऑप्शनचा आहे गरजेल तो पडेल काय, हे प्रश्नार्थ वाक्य आहे. तिसरा ऑप्शनचा आहे तो छे छे करणारच नाही मी, हे केवळ प्रयोग्य आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन जो आहे तो म्हणजे यंदाप्रमाणेच पुढील वर्षी देखील वनराजाची कृपा व्हावी. या ठिकाणी विनंती प्रकट केलेली आहे. तर ऑप्शन पहिला जो आहे यामध्ये यास्मिन तुझी वही संजनाला दे या वाक्यात आज्ञा केलेली आहे आणि त्यामुळे हे वाक्य आहे आज्ञार्थी. पुढचा प्रश्न बघूया, पुढील पैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय कोणता? एकवचनी विचारलेला आहे. ऑप्शन पहिला आहे शेते, दुसरा आहे पोते, तिसरा आहे खते, चौथा आहे दाते. आता पहिलं शेत, शेते हे अनेक वचनी शब्द आहे, त्याचा एक वचनी शब्द आहे तो म्हणजे शेत. दुसरा आहे ते म्हणजे पोते. पोते हे जे आन्सर आहे हे आन्सर एक वचनी आहे, कारण एक पोते अनेकही, एक पोते अनेक पोती. तिसरा आहे खते, खते हे अनेक वचनी शब्द आहे आणि चौथा आहे दाते, ते अनेक वचनी तो शब्द आहे. त्यामुळे आपला आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन दुसरा पोते, कारण एक पोते अनेक पोती. त्यामुळे आपला करेक्ट आन्सर आहे पोते. वाच्य अधिक अर्थ या दोन पदांची योग्य रीतीने केलेली संधी ओळखा. आता वाच्य संधी यामध्ये पहिल्या पदातील पहिला जो शब्द असतो त्या शब्दातील शेवटचं अक्षर आणि दुसरा जो शब्द असतो, दुसरं जे पद असतं त्या पदातील पहिलं अक्षर ह्यांची संधी केली जाते. म्हणजेच ही दोन्ही अक्षरं एकत्र करून एक वेगळंच अक्षर त्या ठिकाणी तयार केलं जातं. आता या ठिकाणी बघूया, ऑप्शन पहिला जो आहे तो वाच्यार्थ आहे,
दुसरा जो आहे तो म्हणजे वाच्यार्थ आहे, तिसरा आहे वाच्यार्थ आहे आणि चौथा आहे वाचार्थ आहे. आता या ठिकाणी च पहिल्या पदातील दुसरं अक्षर जे आहे च प्लस दुसऱ्या पदातील पहिलं अक्षर जे आहे ते म्हणजे अ. आता च प्लस अ दोन्ही अक्षर एकत्र केल्यानंतर त्याचं वेगळा वर्ण तयार होतो तो म्हणजे च्या. त्यामुळे आपलं आन्सर आहे ऑप्शन पहिला वाच्यार्थ. पुढील पैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? आता उपसर्ग आणि प्रत्यय या दोन्हीमध्ये फरक आहे. प्रत्यय जो असतो हा शब्दाच्या नंतर त्याला प्रत्यय लागला जातो, अक्षर किंवा शब्द हा जोडून येत असतो. आणि उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अगोदर कुठलाही शब्द किंवा अक्षर त्याला जोडून नवीन शब्द जेव्हा तयार होत असतो तेव्हा त्याला उपसर्ग म्हटलं जातं. आता या ठिकाणी पहिला ऑप्शन बघूया, आलोक. दुसरा आहे आमरण, तिसरा आहे आजन्म, चौथा आहे आकर्ण. आता बघूया चौथा ऑप्शन जो आहे त्यामध्ये आकर्ण. आता आकर्ण या शब्दामध्ये हा आ जे आहे हे आ उपसर्ग लागलेला आहे, आ हे उपसर्ग आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन जो आहे त्यामध्ये आ जन्म, जन्म या शब्द आ हे उपसर्ग जोडून आलेला आहे. त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे आ मरण, त्यामध्ये मरण हा जो शब्द आहे त्या मरण या शब्दाला आ हे उपसर्ग जोडून आलेला आहे. आणि पहिला ऑप्शन जो आहे आलोक, आलोक हा वर्ड आहे, हा शब्द आहे, पूर्ण एकच शब्द आहे, त्याला उपसर्ग लागलेला नाही. बाकी तिन्ही जे ऑप्शन आहेत त्या तिन्ही ऑप्शनला उपसर्ग लागून नवीन शब्द तयार झालेला आहे. आपला प्रश्न आहे पुढील पैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही, म्हणजे ज्या शब्दाला उपसर्ग लागलेला नाही, उपसर्ग जोडून आलेला नाही असा शब्द कोणता आहे, हा असा आपला प्रश्न आहे. त्यामुळे या ठिकाणी आपलं आन्सर आहे ते म्हणजे पहिला ऑप्शन आलोक. पुढे आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले, अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा. या ठिकाणी आकाशात विहरणारे पक्षी, आता विहरणारे म्हणजेच अनेक वचनी आहेत. जर समजा आता अनेक वचने असल्यामुळे आपला ऑप्शन कोणता आहे आपल्याला बघूया. पहिला ऑप्शन जो आहे त्यामध्ये उभयलिंग, दुसरा आहे नपुंसकलिंग, तिसरा आहे स्त्रीलिंग आणि चौथा आहे पुल्लिंग. आता या ठिकाणी जर एकच पक्षी असता तर पुल्लिंग हे लिंग आलं असतं, परंतु त्या ठिकाणी विहरणारे पक्षी अनेक आहेत, त्यामुळे ते पक्षी एक वचनीमध्ये आपण पुल्लिंग जेव्हा असतो तेव्हा तो पक्षी असे म्हणतो. पण या ठिकाणी आता विहरणारे पक्षी अनेक आहेत, त्यामुळे ते पक्षी, म्हणून आपला आन्सर आहे या ठिकाणी नपुंसकलिंग. पुढचा प्रश्न बघूया. कठीण समय येता कोण कामास येतो, अधोरेखित शब्दाला योग्य समानार्थी शब्द कोणता? आपल्याला समानार्थी शब्द कोणता आहे तो पाहायचा आहे. ऑप्शन पहिला आहे घडी, दुसरा आहे मदत, तिसरा आहे वाईट आणि चौथा आहे तो म्हणजे अवघड. आता चौथा ऑप्शन जो आहे अवघड, अवघड म्हणजेच काय, कठीण. तिसरा आहे वाईट, वाईट म्हणजे बेकार, जे चांगले नाही त्याला आपण वाईट म्हणतो. दुसरा आहे मदत, मदत म्हणजे सहायता. आणि पहिला ऑप्शन जो आहे घडी. आपला प्रश्न जो आहे त्या ठिकाणी प्रश्न कोणता आहे, कठीण समय येता. आता समय म्हणजेच काय, वेळ.
आणि वेळ म्हणजेच घडी. त्यामुळे आपलं या ठिकाणी उत्तर आहे समानार्थी. समय या शब्दाला समानार्थी शब्द जो आहे तो म्हणजे घडी. पुढचा आहे प्रश्न, नैऋत्य या शब्दांमधील वर्णांची संख्या किती? ऑप्शन पहिला आहे 7, दुसरा आहे 5, तिसरा आहे 8 आणि चौथा आहे 4. आता नैऋत्य हा जो शब्द आहे या शब्दांची आपल्याला ओढ करायची आहे. ती म्हणजे न प्लस अ म्हणजे न झालं आणि त्यानंतर नै आहे म्हणजेच प्लस ऐ. न प्लस अ प्लस ऐ म्हणजे 3 झाले. त्यानंतर रू हा चौथा आहे वर्ण, 4 झाले संख्या. त्यानंतर पुढे त्या आहे, त्यामध्ये त प्लस य प्लस अ म्हणजे हे 3 वर्ण आहेत. त्यामुळे नै मध्ये सुरुवातीला आपण पाहिले न प्लस अ प्लस ऐ म्हणजे हे 3. चौथा आहे रू आणि त्यानंतर त प्लस य प्लस अ हे 3 वर्ण आहेत. त्यामुळे आपलं आन्सर आहे नैऋत्य या शब्दामध्ये वर्णाची संख्या जी आहे ती 7 आहे. पुढे, पुढील पैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही? ऑप्शन पहिला आहे कडे, दुसरा आहे समोर, तिसरा आहे सबब आणि चौथा आहे मागे. आता शब्दयोगी अव्यय आहे. आता शब्दयोगी अव्यय कशाला म्हणतात? तर नामाला जोडून येणारा शब्द आणि त्याचा वाक्यात जो संबंध दर्शविला जातो त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जाते. तर कडे हा शब्द नामाला जोडून येऊ शकतो. समोर हा जो शब्द आहे तो देखील शब्द नामाला जोडून येऊ शकतो. आणि त्यानंतर चौथा ऑप्शन जो आहे मागे, मागे हा देखील शब्द नामाला जोडून येऊ शकतो पर्याय. त्यामुळे तिसरा पर्याय जो आहे सबब, सबब हे शब्दयोगी अव्यय नाही. बाकी 3 जे आहेत कडे, समोर आणि मागे हे तिन्ही शब्दयोगी अव्यय आहेत. पुढे, अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा. आता अनुक्रम हा जो शब्द आहे या शब्दासाठी उपसर्ग ओळखायचा आहे. आता उपसर्ग तेव्हा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उपसर्ग हा नेहमी शब्दाच्या अगोदर येत असतो. पहिला ऑप्शन आहे अनुक्रम, अनु, दुसरा आहे अन, तिसरा आहे अ आणि चौथा आहे क्रम. तुम्हाला माहिती आहे की उपसर्ग हे नेहमी शब्दाच्या अगोदर येत असतं, शब्दाच्या अगोदर जोडून येत असतं आणि त्यामुळे आपला शब्द जो आहे हा अनुक्रम म्हणजेच मूळ शब्द जो आहे हा क्रम आहे आणि क्रम या शब्दाला अनु हा हे उपसर्ग जोडून आलेला आहे. त्यामुळे आपला आन्सर आहे अनु. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे तीर्थ स्वरूप, दुसरा आहे तीर्थ रूप, तिसरा आहे तीर्थ स्वरूप आणि चौथा आहे तीर्थ रूप. आता ह्या ठिकाणी वडील मंडळींना जेव्हा आपण पत्र लिहितो तेव्हा तीर्थ स्वरूप अशा प्रकारे मायना लिहत असतो. पण या ठिकाणी तीर्थ, तीर्थ हा जो शब्द आहे दोन्ही ठिकाणी तीर्थ स्वरूप आहे, तीर्थ रूप आपण त्या ठिकाणी वापरत नाही. त्यामुळे दुसरा आणि चौथा ऑप्शन त्या ठिकाणी येणारच नाही. पण पहिला आणि तिसरा ऑप्शन जो आहे दोन्ही ठिकाणी तीर्थ स्वरूप आन्सर आहे. पण पहिला ऑप्शन जो आहे त्यामध्ये ची वेलांटी जी आहे ही पहिली वेलांटी आहे आणि तिसरा ऑप्शन जो आहे त्यामध्ये ची वेलांटी ही दुसरी आहे. आपण उच्चारण करताना मराठीमध्ये नेहमी उच्चारणानुसार लेखन केलं जाते आणि या ठिकाणी तीर्थ, तीर्थ त वर तचा उच्चार जो आहे हा दीर्घ उच्चार आहे आणि नेहमी जेव्हा दीर्घ उच्चार होत असतो तेव्हा त्याचं लेखन देखील दीर्घ असतं.
त्यामुळे आपला तिसरा ऑप्शन जो आहे हा तिसरा ऑप्शन बरोबर आहे. तीर्थ स्वरूप मध्ये तीर्थ जे आहे त्या तीर्थ मध्ये त ची वेलांटी ही दुसरी येत असते. त्यामुळे तिसरा ऑप्शन हा बरोबर ऑप्शन. पुढे बघूया मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत. ऑप्शन 1, 2, 12. तिसरा ऑप्शन आहे 2 आणि चौथा ऑप्शन आहे 48. आता 48 हे वर्ण असू शकतात, 12 हे स्वर असू शकतात आणि स्वरादी हे एक कधीच नसतं. स्वरादी म्हटलेलं आहे, स्वर नाही, स्वरादी. आणि त्यामुळे आपला आन्सर आहे की 2. आपण सुरुवातीला सिलेबस मध्ये पाहिलेलं आहे की स्वरादी हे आणि आहा हे 2 स्वरादी आहेत. त्यामुळे आपला आन्सर आहे 2 हे आन्सर आहे. पुढे संबोधन युक्त शब्दरूप कोणते. हा जो प्रश्न आहे हा विभक्तीवर आधारित आलेला आहे. पहिला ऑप्शन आहे देव, दुसरा आहे देवता, तिसरा आहे देवी आणि चौथा आहे देवांनो. यामध्ये देव पहिला ऑप्शन जो आहे देव, देव या शब्दाला कुठलाही प्रत्यय आलेला नाही. दुसरा जो आहे देवता त्यामध्ये देखील प्रत्यय आलेला नाही. देवता हा प्रत्यय आहे परंतु त्या ठिकाणी देवता एवढंच म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी संबोध केलेला नाही, संबोधून म्हटलेला नाही. तिसरा ऑप्शन जो आहे देवी, देवी या ठिकाणी संबोधन नाही. पण चौथा ऑप्शन जो आहे देवांनो, देवांनो देवाला संबोधून, त्या ठिकाणी नो हा प्रत्यय जो आहे हा संबोधन युक्त प्रत्यय आहे. त्यामुळे देवांनो हे आपलं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढील पैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहेत. पहिला ऑप्शन आहे अरे रे आणि शाबास, दुसरा आहे परंतु आणि म्हणून, तिसरा आहे आता इकडे, चौथा आहे करिता आणि साठी. आता पहिला जो ऑप्शन आहे अरे रे व शाबास हे 2 ऑप्शन जे आहेत हे केवळ प्रयोगी अव्यय आहेत. दुसरं जे आहे परंतु आणि म्हणून हे दोन्ही ऑप्शन जे आहेत हे उभयान्वयी अव्ययाचे आहेत. आणि चौथा ऑप्शन जो आहे करिता आणि साठी हे शब्दयोगी अव्यय आहेत. त्यामुळे आपला तिसरा ऑप्शन जो आहे आता इकडे हे क्रियाविशेषण या शब्द जातीतील शब्द आहेत. पुढील पैकी कोणती रूपे रची नाहीत. पहिला ऑप्शन आहे सर्व, दुसरा आहे राष्ट्र, तिसरा आहे सम्राट आणि चौथा आहे यापैकी नाही. आपला या ठिकाणी प्रश्न कोणता आहे तो समजून घेऊया. कोणती रूपे रची नाही म्हणजे रचा वापर ज्या ठिकाणी केलेला नाही असे. पहिला ऑप्शन जो आहे सर्व त्यामध्ये रचा वापर आहे. दुसरा आहे राष्ट्र त्यामध्ये देखील त मध्ये रचा वापर केलेला आहे. तिसरा जो आहे ऑप्शन सम्राट त्यामध्ये म्र या ठिकाणी देखील रचा वापर झालेला आहे. त्यामुळे आपला आन्सर आहे चौथं ते म्हणजे यापैकी नाही, कारण तिन्ही ठिकाणी रचा वापर आहे. पुढचा प्रश्न बघूया. साखरवाडी या शब्दात पुढील पैकी कोणता शब्द नाही. पहिला ऑप्शन आहे साखर, दुसरा आहे सार, तिसरा आहे वडी आणि चौथा आहे साडी. आता साखरवाडी या शब्दामध्ये पहिला जो ऑप्शन आहे साखर तो शब्द आलेला आहे बरोबर. दुसरा ऑप्शन सार, सार म्हणजे पहिला आणि तिसरा अक्षर सार दोन्ही मिळून सार हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर चौथा ऑप्शन जो आहे साडी त्यामध्ये पहिला अक्षर आणि शेवटचा अक्षर दोन्ही अक्षर एकत्र येऊन साडी हा शब्द तयार झालेला आहे. पण ऑप्शन 3 जो आहे त्यामध्ये वडी हा शब्द आहे आणि वडी मध्ये
डी हा आलेला आहे साखरवाडी या शब्दामध्ये, हे अक्षर आहे, परंतु व हे नाही, त्यामुळे आपला आन्सर आहे तिसरा ऑप्शन वडी. पुढचा प्रश्न बघूया. पुढील पैकी ओष्ठ वर्ण कोणता? ओष्ठ वर्ण म्हणजे ज्या ठिकाणी वर्णाचा उच्चार करताना ओठांचा वापर होत असतो. आता आपला पहिला ऑप्शन बघूया. भ, दुसरा आहे ल, तिसरा आहे श आणि चौथा आहे ह. आता तुम्ही प्रत्येकाने बघूया की हे जे ऑप्शन आहेत, ही जी अक्षर दिलेली आहेत, त्याचे वर्ण जे दिलेले आहेत, त्या वर्णांचा उच्चार करताना कशाचा वापर होतो नक्की? आता ल, श आणि ह या तिन्हीचा वापर, तिन्ही वर्णांचा उच्चार करताना ओठांचा वापर होत नाही, पण भ हा जो वर्ण आहे, या वर्णाचा उच्चार करताना दोन्ही ओठांचा वापर होत असतो आणि त्यामुळे भ हा जो वर्ण आहे हा ओष्ठ वर्ण आहे. Ma'am, excuse me. प्रश्न, काळा घोडा अधोरेखित Yeah. विशेषणाचा प्रकार ओळखा. पहिला ऑप्शन आहे संख्यावाचक विशेषण, दुसरा आहे गुणवाचक विशेषण, तिसरा आहे अव्यय साधित विशेषण आणि चौथा आहे धातू साधित विशेषण. आता पहिला आहे संख्या. आपला जो शब्द दिलेला आहे त्यामध्ये काळा, काळा ह्यामध्ये संख्या दिलेली नाही, त्यामुळे पहिला ऑप्शन संख्या होऊ शकत नाही. दुसरा आहे गुणवाचक. गुणवाचक. हॅलो गर्ल्स, हॅलो गर्ल्स, Yes, yes, ma'am. गुणवाचक विशेषण. आहे हॅलो Yes, ma'am. What? गुणवाचक विशेषण. तिसरा ऑप्शन आहे अव्यय साधित विशेषण, त्यामध्ये अव्यय नाही, त्यामुळे ते होऊ शकत नाही. चौथा आहे धातू साधित विशेषण. धातू म्हणजे ज्यापासून क्रियापद तयार होत असतं. तर काळा घोडा या ठिकाणी घोड्याचा गुण सांगितलेला आहे, त्यामुळे आपला आन्सर आहे गुणवाचक विशेषण. पुढचा प्रश्न आहे खालील पैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. ऑप्शन पहिला आहे वाघ, दुसरा आहे चीता, तिसरा आहे सिंह आणि चौथा आहे हत्ती. आता आपल्याला ह्या ठिकाणी एकवचनी शब्द सांगितलेला आहे. तर वाघ, तो वाघ आणि ते वाघ. सिंह, तो सिंह आणि ते सिंह. हत्ती, तो हत्ती, एक वचन आणि अनेक वचनी ते हत्ती. पण सीता हा एक वचनी शब्द आहे, कारण त्या ठिकाणी तो सीता, त्यामुळे आपला आन्सर आहे सीता. पुढचा प्रश्न आहे मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? पहिला ऑप्शन आहे लीळाचरित्र, दुसरा आहे ज्ञानेश्वरी, तिसरा आहे विवेक सिंधू आणि चौथा आहे यापैकी नाही. तर मराठीतील आद्य ग्रंथ जो आहे तो म्हणजे लीळाचरित्र. पुढील वाक्यात चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते? आजोबा राजूला म्हणाले, शाबास, मला तुझा अभिमान वाटतो. आता यामध्ये, या वाक्यामध्ये कोणती विरामचिन्ह आलेली आहेत ती बघा. आपला ऑप्शन आहे पहिला स्वल्पविराम, दुसरा आहे प्रश्नचिन्ह, तिसरा आहे उद्गारवाचक चिन्ह आणि चौथा आहे पूर्णविराम. आता सुरुवातीला स्वल्पविराम हे बरोबर आहे, अवतरण चिन्ह जे आहे ते पण बरोबर आहे, पण वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण होतं, अवतरण चिन्ह आहे, त्यामुळे वाक्याचा अर्थ जो आहे ते
शेवटी जे अवतरण चिन्ह दिलेलं आहे ते पण बरोबर आहे, पण त्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह जे दिलेलं आहे हे उद्गारवाचक चिन्ह हे त्या ठिकाणी योग्य चिन्ह नाही. हे उद्गारवाचक चिन्ह जे आहे हे ह्या ठिकाणी येऊ शकत नाही, कारण त्या ठिकाणी आपल्या मनातील उद्गार जे आहेत हे उद्गार त्या ठिकाणी काढलेले नाहीत. त्यामुळे हे उद्गारवाचक वाक्य नाहीये, म्हणून चुकीचं विरामचिन्ह जे आहे हे म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. पुढे माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? पहिला ऑप्शन आहे माधव भित्रा आहे, दुसरा आहे माधव शूर आहे, तिसरा आहे माधव शूर नाही असे नाही, चौथा आहे माधव फॅड आहे. आता पहिलं वाक्य जे आहे माधव भित्रा आहे, पण माधव भित्रा नाही या वाक्याचा आपल्याला अर्थ न बदलता होकारार्थी वाक्य आपल्याला तयार करायचं आहे. त्यामुळे माधव भित्रा आहे हे हा ऑप्शन त्या ठिकाणी येऊ शकत नाही. त्यानंतर तिसरा ऑप्शन जो आहे माधव शूर नाही असे नाही, तर माधव शूर नाही म्हणजे थोडक्यात. त्यानंतर चौथा ऑप्शन जो आहे तो म्हणजे माधव भ्याड आहे, म्हणजे माधव घाबरतो आहे. माधव काय करतो आहे? माधव घाबरतो आहे. त्यामुळे आपलं आन्सर जे आहे ते म्हणजे दुसरा ऑप्शन माधव शूर आहे. पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणता शब्द पुल्लिंग आणि नपुंसकलिंग मध्ये मोडत नाही? वाघ, तो वाघ आणि ते वाघ. पुढचा आहे हरिण, तिसरा आहे ससा आणि चौथा आहे हत्ती. यामध्ये हत्ती, तो हत्ती आणि ते हत्ती. ससा, त्यामध्ये तो ससा आणि ते ससे. हरिण जे आहे हे हरिण या ठिकाणी पुल्लिंग मध्ये देखील मोडत नाही आणि नपुंसकलिंग मध्ये देखील मोडत नाही. पुढे बघूया, आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती कोण आहे? पहिला ऑप्शन आहे राम कदम, दुसरा आहे अजय अतुल, तिसरा आहे लता मंगेशकर आणि चौथा आहे श्रीधर फडके. तर आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती म्हणजे लता मंगेशकर. आता आपण सुरुवातीला सिलेबस मध्ये पाहिल्याप्रमाणे कधी उतारावर आधारित प्रश्न विचारले जातात, तर कधी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी आपण कविता पाहणार आहोत आणि या कवितेवर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. कविता बघूया. अनंत एवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे, कुडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे, फुलांचा भार न व्हावा कधीही कोणत्या देठा, चालत्या पावलांसाठी असू दे मोकळ्या वाटा, चालता तिमिर वाटेने सोबती चांदणे यावे, वनांचे घाव होताना फुलांनी सांत्वना द्यावे, अनंता एवढं द्यावे भुईचे अंग मी व्हावे, शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. आता यावर आधारित प्रश्न कशा प्रकारे विचारलेले आहेत बघूया. पहिला प्रश्न आहे त्यामध्ये कवी कोणाकडे मागणे मागत आहे? आता या ठिकाणी बघूया, कवी कोणाकडे मागत आहे मागणे? कवी, पहिला ऑप्शन आहे त्यामध्ये आकाश, दुसरा आहे माणूस, तिसरा आहे परमेश्वर, चौथा आहे मुलगा. तर या ठिकाणी कवी आकाशाकडे मागणी मागत नाही, माणसाकडे देखील मागत नाही आणि मुलाकडे देखील मागणे मागत नाही. तर कवी कुणाकडे मागणी मागत आहे? परमेश्वराकडे. त्यामुळे आपला आन्सर आहे परमेश्वर. पुढचा प्रश्न बघूया. पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे? पहिला ऑप्शन आहे वसुंधरा, दुसरा आहे नभ, तिसरा आहे सुमन आणि चौथा आहे कौमुदी. आता वसुंधरा म्हणजे धरती
नभ म्हणजे आकाश, कौमुदी म्हणजे चमत्कृती. त्यामुळे ह्या तिन्ही शब्दांसाठी समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही, कारण हे तिन्ही शब्द जे आहेत त्याचे समानार्थी शब्द कवितेत आलेले नाहीत. पण फुल हा शब्द आलेला आहे आणि फुल हा शब्द जो आहे त्याचा समानार्थी शब्द आहे सुमन. त्यामुळे आपलं आन्सर आहे सुमन. पुढचा प्रश्न, कवी कोणते मागणे मागत नाही? पहिला ऑप्शन, फुलाचे रंग कायम राहावे. दुसरा आहे फुलांचा भार देठांनी सोसावा. तिसरा आहे अंधाऱ्या वाटेने चांदणे सोबत असावे. चौथा आहे पाखरांसाठी आभाळ मिळावे. आता या ठिकाणी पहिला ऑप्शन जो आहे, कवी पहिल्या ऑप्शन मध्ये विचारत आहे, सांगत आहे की फुलांचे रंग जे आहेत ते फुलांचे रंग कायम राहावे, हे मागणी मागत आहे. दुसरा आहे फुलांचा भार देठांनी सोसावा, हे देखील मागणी कवी मागत आहे. त्यानंतर चौथा ऑप्शन जो आहे तो आहे पाखरांसाठी आभाळ मिळावे. आता पाखरांसाठी आभाळ मिळावे हे देखील कवी मागणे मागत आहे. मात्र अंधाऱ्या वाटेने चांदणे सोबत असावे हे मागणे कवी मागत नाही. त्यामुळे आपला आन्सर आहे अंधाऱ्या वाटेने चांदणे सोबत असावे. पुढचा आहे प्रश्न, कवीची शेवटची इच्छा कोणती आहे? पहिला ऑप्शन, पक्षी होऊन नभ उडावे. दुसरा आहे फुलांचे रंग व्हावे. तिसरा आहे घनाचे घाव सोसावे. चौथा आहे फुलांचे सांत्वन करावे. आता पहिला ऑप्शन जो आहे पक्षी होऊन नभ उडावे अशी इच्छा कवींची नाही आहे. तिसरा आहे घनाचे घाव सोसावे, ही देखील कवीची इच्छा नाही. त्यानंतर चौथा ऑप्शन जो आहे फुलांचे सांत्वन करावे, कारण फुलांचं सांत्वन आपण करू शकत नाही, त्यामुळे चौथा ऑप्शन देखील कवीची ही देखील इच्छा नव्हती की फुलांचे सांत्वन करावे. मात्र कवीची अशी इच्छा होती की फुलांचे रंग व्हावे. बघा या कवितेची शेवटची ओळ बघा, शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे, ही कवीची शेवटची इच्छा होती. त्यामुळे आपला आन्सर आहे फुलांचे रंग मी व्हावे. पुढचा प्रश्न आहे, गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पहिला ऑप्शन आहे संत ज्ञानेश्वर. दुसरा आहे विनोबा भावे. तिसरा आहे लोकमान्य टिळक आणि चौथा आहे तुकडोजी महाराज. तर गीताई या ग्रंथाचे लेखक आहेत विनोबा भावे. पुढे, पिशवीत काय आहे हे कुणालाच माहित नाही, अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? आता सर्वनामाचे प्रकार कोणते आहेत ते आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. पहिला ऑप्शन आहे प्रश्नार्थक. दुसरा आहे दर्शक. तिसरा आहे अनिश्चित आणि चौथा आहे संबंधी. आता ह्या ठिकाणी अधोरेखित शब्द जो आहे तो म्हणजे कुणालाच. आता कुणालाच म्हणजे कुणा एकाला माहित नाही, त्यामध्ये निश्चित नक्की कोणाला माहित आहे हे त्या ठिकाणी आपल्याला आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ते सर्वनाम जे आहे हे सर्वनाम अनिश्चित आहे, कारण ह्या ठिकाणी प्रश्न विचारलेला नाही, दर्शक देखील नाही आणि संबंध देखील दर्शवलेला नाही. त्यामुळे आपला आन्सर आहे अनिश्चित सर्वनाम. पुढे, वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते? मेनू सांगू लागले आजोबा वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ, कळलं का आता? ऑप्शन पहिला आहे स्वल्पविराम. दुसरा आहे संयोग चिन्ह. तिसरा आहे पूर्णविराम आणि चौथा आहे प्रश्नचिन्ह. आता ह्या ठिकाणी स्वल्पविराम मेनू सांगू लागले यानंतर पुढचं नवीन वाक्य तयार होत आहे, त्यामुळे त्या ठिकाणी स्वल्पविराम येणे आवश्यक आहे. म्हणून आपला आन्सर आहे स्वल्पविराम. थँक्यू गर्ल्स आणि ऑल दी बेस्ट. यावर आधारित जे प्रश्न विचारलेले आहेत
हे प्रश्न 2013 पासून 2021 पर्यंत जे क्वेश्चन पेपर जे होते त्यामध्ये विचारलेले आहेत. शिवाय जे सिलेबस आहे या सिलेबसवर आधारित प्रत्येक टॉपिकवर आधारित प्रत्येक प्रकारावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हे संपूर्ण सिलेबस जे आहे या संपूर्ण सिलेबसवर आधारित तुम्हाला तयारी करणे आवश्यक आहे.